सही जल्दी जल्दी करो कागज लो सही बोला मगर पत्रा चिटको मत अत्रा जेर सही की चालू एवढी चालू महिलांना जाऊ दे काल रामनगर तंड्यामध्ये एका 11 वर्षाच्या बंजारा समाजाच्या चिमुकलीवर अन्याय झालेला आहे, बलात्कार झालेला आहे आणि त्या निषेधार्थ इथं संपूर्ण बंजारा समाज एकवटलेला आहे। आताच कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि मी त्या मुलीला भेटले। मुलीची इतकी हालाकीची परिस्थिती आहे, तिला ब्लिडिंग झालेली आहे, तिच्या गळ्यामध्ये कपडा कोंबल्यानंतर तिचा आवाज दाबला गेलेला आहे, मधून गळ्यामध्ये सूज आहे, बाहेरून गळ्याला सूज आहे, तिच्या ओठावर चावलेला आहे, चाकूचा धाक दाखवून 11 वर्षाच्या चिमुकलीचा 31 वर्षाच्या पारधी समाजाच्या मुलानं बलात्कार केलेला आहे। आणि आमची मागणी ही आहे, या दीपक भोसले, बाळू भोसले ह्या नाव बदलून राहणारा सोलापूर मधून हद्दपार केलेला मुलगा आहे आणि तो आरोपी आहे। त्या आरोपीचे 5ही घरं आमच्या तंड्यामधून हद्दपार करा आणि नाहीतर अखंड महाराष्ट्र या चिमुकलीच्या न्यायासाठी पेटल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन आम्ही देऊन आलो। कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की मुलीला न्याय हे निश्चित मिळेल। मुलीला घरातून जात असताना त्या मुलीला उचलून पत्राच्या शेडमध्ये नेऊन ती मुलगी खूप मोठ्या प्रमाणाने अटॅक करत होते, आडत होते। त्यावेळेस त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्या पालकांना कळालं, त्यावेळेस त्या मुलाला बाहेरून दरवाजाच्या तोडण्याचा प्रयत्न केला गाववाल्यांनी, पण त्या हेच आमच्या काळजाला लागली, आमचा आक्रोश पण ऐकू वाटलं चाललंय का सर? तर तू सोबत कस काय होतीस तुझी आम्ही बघतो म्हणाले, म्हणजे इथपर्यंत त्यांची मजाल कस काय वाटती? आता जोपर्यंत आम्ही कायदा हातात घेतला नाही बंजारा समाजाने, तोपर्यंत आम्ही प्रशासनाची वाट पाहतोय। प्रशासना योग्य आम्हाला न्याय दिला तर बरं, नाहीतर माझा समाज माझ्या हातात नाही सर। पण आता इथून पुढे आमचा समाज 6 महिने ऊसतोड कामगार म्हणून घराच्या बाहेर जातो। 6 महिन्यानंतर त्यांची आई नसती, वडील नसती, त्यांची आजी किंवा आजोबा आणि लहान लेकरं हे 6 महिने तिथे राहतात। मग त्यांना आम्ही कोणाच्या भरोश्यावर सोडायचं? गावामध्येच जर आरोपीचे घर आणून बसवले तर आम्ही राहायचं कोणाच्या भरोश्यावर? आमचे लेकरं सोडायचे कोणाच्या भरोश्यावर? पण आमचं पोटही जगत नाही, आम्ही जगायचं तरी कसं? 6 महिने नाही गेलो तर पुढचे 6 महिने आम्ही खाणार काय? आमचे प्रश्न फार गंभीर आहेत। इतकं तुम्ही सिरियसली दखल घेताल आणि त्या 5ही घरांना हद्दपार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। तोंड त्याचं सोडून काढायला आहे, नरडं दाबल्याला आहे, अशी झुरी लावलेली आहे, आवाज करचे। या गळ्याच्या साईडनं सूज आहे सर, मध्ये जे कपडा कोंबला होता त्यामुळे इंटरनल सूज आहे आणि तिला आता कॉफी द्यायला गेलो, तिला कॉफी सुद्धा पिता येत नव्हती सर। तुमची पण मुलगी आहे, या लेकराचं जिंदगीचं वाटलं होतं, त्यांची परिस्थिती जर तुम्ही आता बघसाल घरा उठवा। हे पोरं माझे चांगले नाहीत सर, हे 5 घरं उद्या जाळायला मागं पुढे बघणार नाहीत। महिलांना आता पालाला कोणाचं तरी त्या मुलीसोबत तुम्ही काय गेलात म्हणून मी तुम्हाला त्या बाईची त्यांची कारवाई करू त्यांच्यावर। विनंती राहील की कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही। परत एकदा सांगू, कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही, कारण असं आहे आपण काहीतरी हे डॉक्युमेंटमध्ये गोष्ट करतो आणि कायमस्वरूपी गुन्हे आपल्या याच्यावरती नावावरती येऊन पडतात, तर आपलं भविष्य खराब होत नाही। अपराधी आहे, अपराधी अपराधीनं अशी एवढं आई आपण सर मागायचं तो आई केवळ तुम्हाला दाणे चोरी છે, आई चोरी पूर्ण गोर बंजाराचं, पूर्ण महाराष्ट्र समाजर गोर भाई તમાર પુટલાचं जिंतूर तालुक्यातील
मोर्चार तालुका अध्यक्ष ये नाते ती मग तमार दुःखमय शामिल छू आणि पूर्ण महाराष्ट्रभर जर समजा आपण भेटीनं आपण भेटीनं जर न्याय न मिळो तो हाई आंदोलन हाई मोर्चा यापेक्षा जे आपण खूप तीव्र करताय आणि भेटीनं आपण खूप न्याय देताय यासवर आपण सेवन मळण भळण पार्टी पक्ष संघटना या बाजून काढून जाणे आपण एक दिले ती एक म्हणे ती अंग आयवाळे काळेमाय आपण लढ्या और साधू साथ जे आपण आरक्षण मुद्दोचं हार्दिक महत्वाचं जर बाई केला का आपण उन्नयन कायद्यावर ज्ञानचं व केला जर आज जर समजा अट्रॉसिटी सर्व गुन्हो जर आपण जर समजा एसटी कॅटेगरी में रहते तो आज छोरा अंगेर अपराधी बट आज फाशीवर मागणी सुद्धा करत पडते कोणी आपण आज आपण न्याय सारू आपण शहरात मिळून काही आरक्षणावर बी लढा आपण उभं करूया आत्रा बोलतोय मग सांगू जय गौर जय मरे जय सेवालाल दंडालो हाते हा चल दंडालो बस